युलिप्रो सॉइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा वर्मा मॅडम यांचा प्लॉट असून वर्मा मॅडम यांना ऑर्गॅनिक शेतीची खूप आवड आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे आनंद सर आहे हे त्यांना खूप मदत करत असतात। तर आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने हा जो प्लॉट आहे मोसंबीचा हा डेव्हलप केलेला आहे आणि याची आता तुम्ही फळं बघू शकता, एकदम कसे क्लीन फळं आहे। याची क्वालिटी तुम्ही बघू शकता, याला कुठल्याही प्रकारचं केमिकलचा इथे यूज झालेला नाही। ह्या लँडमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाही। तर आता इथं आपण ज्या प्रॅक्टिसेस करतो, ज्या पद्धतीने आपण इथं शेती करतो, याच्यामुळे तुला काय काय फायदा जाणवला? त्यातले फायदा झाला, कारण माल पोहोचला, हा, खर्च कमी झाला, हा, लेबर कमी झाले, याच्यात गळ झाली का आपली? गळ बिलकुल नाही आली, गळ परत माशी लागण्याचं प्रमाण किती टक्के कमी झालं? लई म्हणजे 100% 4% राहिले, फक्त 75% कमी झाले। म्हणजे पहिलं मागच्या वेळेस आपण किती मोसंबी फेकले होते? त्या 2-3 टारले फेकले बाहेर आणि त्याच्यानंतर आपण जे स्प्रे मॅनेजमेंट प्रॉपर ठेवलं, खालून फर्टिगेशन गेलं, त्याच्यामुळे साईज भेटली का? साईज लई भेटली त्याला, साईज भेटली ना? साईज तरी किती होती? जास्तीत जास्त मोसंबी किती ग्रॅम? समजा 400 ग्राम के आसपास मोसंबी। हा ना? हा, बस। आणि आता बघा ह्या ज्या झाडाला बघा, ही सेटिंग आहे, म्हणजे ही सेटिंग क्रॉप नाही झालेली, हे तुम्ही बघू शकता। काय वाटतं तुला, हे जे आपण जे 38 बॅरल सिस्टम जी वापरतो, या सर्व सिस्टम फायद्याची आहे का? फायद्याची जे आपण फवारे बनवले इथं जागेवर, फायद्याची, त्यांनी किती फायदा? त्याचा लय फायदा, कारण गळ लगेच नाही उरली, पिवळी नाही उरायली। हा हा, म्हणजे न्यूट्रिशन डिफिशियन्सी नाही। खालून आपण 12 नंबर सोडलो होतो, 1-2 हा, दोनदा सोडलं 12 नंबर, त्याला फरक पडला, गळ नाही उरायली, कुळी नाही लागू राहिली। हा हा, तर मग काय तुझं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांना काय माहिती देशील? नाही, जे करतात ते असते चांगलंच, योग्यच। आणि आपला प्लॉट हा आपण 1 रुपयाचं पण इथं विषारी फवार नाही घ्या, नाही, केमिकल वापरलं नाही। तर विषमुक्त शेती तुम्हाला करायची असेल आणि चांगलं उत्पन्न, लोकांना कॅन्सर होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा तुमची असेल, तर तुम्ही 70 20 60 94 69 किंवा युलिप्रो सॉइल फूड वेब या कंपनीचा संपर्क साधा। जय श्रीराम।